शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध केला। आपण कॅबिनेट मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला की या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव मिळालं पाहिजे। याच इम्तियाजने कोर्टात जाऊन भेट दाखल केली, नाही औरंगजेबाचं नाव काढायचं। माउथ टू माउथ तुमच्या सोशल मीडियावर त्याच्यातून तुम्ही पब्लिसिटी केली पाहिजे की जो छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करतो, जो या शहराच्या विकासासाठी विरोध करतो, त्याला आपण विरोध केला पाहिजे। माझा एक प्रश्न आहे, तुमच्या भागात आले तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे। मी तो लीड कव्हर करत गेलो आणि शेवटच्या राऊंड मध्ये 4000 मताने जिंकलो। 19 मध्ये पण तीच परिस्थिती होती। पहिल्या 108 बूथ मध्ये 50,000 मताने मी मायनस होतो। सांगण्याचा उद्देश असा आहे की 108 बूथ पुन्हा मुस्लिम एरियातले आणि तिकडे त्यांचं मतदान 100% होते आणि आपले बूथ जास्त असूनही आपल्याला कव्हर करायला शेवटचे आपलं मतदान कमी होते। मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करणार आहे, तुम्ही सगळे युथ आहात, सगळेजण फिरू शकतात। कमीत कमी मी राहतो त्याच्या बाजूची 20 घरं आणि या बाजूची 20 घरं, अशा या 40 घरात जर तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सांगतो प्रत्येक जण आज किमान 500 मतं करून घेऊ शकतो। आज या माध्यमातून प्रत्येकाने 100% मतदान झालं की नाही। आता मर्जी साहेब राहतात, तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहतात मर्जी साहेब, अनेक लोक इकडून तिकडून शिफ्ट करून आलेले, काही लोकांच्या घरातली मुलं बाहेर शिकायला गेले असतील, नोकरीला गेले असतील, अशांशी संपर्क केला पाहिजे। त्याची यादी तयार करून दिली तर आपण पण आपल्या ऑफिसमधून संपर्क करू शकतो। त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे की तुम्ही मतदानाला या। जोपर्यंत आपला मतदान पर्सेंटेज वाढत नाही, आपला विजय हा आहे 100%। आज आपण फक्त 5000च्या मार्जिनवर आहोत, पण जोपर्यंत आपण सगळ्यांनी प्रत्येकाने प्रयत्न 5000ची मार्जिन कधी डेव्हिएट होऊ शकते। त्यांचं मतदान जास्त आहे, ते जास्त मतदान करतात। आपलं मतदान जर जास्त असलं तर मतदान कमी होते। मागच्या वेळेस लोकसभेला फक्त 48 ते 52% मतदान झालं। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे ते किमान 75% पर्यंत गेलं पाहिजे। लोकसभेत आपण 25,000ने मायनस आहोत, म्हणजे चंद्रकांत खैरेंची आणि मुंबई साहेबांची मतं मोजणी तर आपली जास्त आहेत, पण शेवटी मतांचं विभाजन असते। यावर्षी काँग्रेस उभी आहे, काही ना काही मतं काँग्रेस घेणार। त्याच्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती काय, आता काही ठिकाणी मी जातो, हे साहब अब क्या है, अभी तो सब मुस्लिम थे, मुसलमान 3 जरी उभे असले तर कधीही एक होऊ शकतात। त्याच्यामुळे आपल्याला तो कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे की आपण ट्रेलिंग सीट आहे, आपल्याला सगळ्यांना मेहनत केली पाहिजे। प्रत्येकाने मी सांगितलं तसं तुम्ही 108 बूथ मध्ये त्यांना जे म्हणजे 50-50 हजारची लीड गिनीज बुक मध्ये लिहू देऊ शकते साहेब। 15,000-20,000च्या वरती जी माझ्या साहेब कधी लीड कव्हर होत नाही, पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शुभेच्छेमुळे आपण कव्हर करतो। म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आतापासून 12 दिवस आपल्या हातात उरलेले, उद्या मान्य देवेंद्रजींची सभा आहे, आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने संपूर्ण शहरातून त्या सभेला उपलब्ध राहायला पाहिजे। देवेंद्रजी असं व्यक्तिमत्व आहे की ते विकासासाठी काम करते। तुम्ही बघितलं असेल 10 वर्षात त्यांनी विकास प्रत्येक गोष्टीत, एनर्जी असेल, इरिगेशन असेल, इंडस्ट्री असेल। म्हणजे मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो, टोयोटा किर्लोस्करचं। देवेंद्रजी ज्या दिवशी जपानला चालले होते, मी एअरपोर्टला आम्ही मंत्री त्यांना सी ऑफ करायला गेलो, मला एकदम आठवलं की टोयोटाचे लोक छत्रपती संभाजीनगरला येऊन सर्वे करून गेले होते। मी लागलीच लिहिलं एका चिठ्ठीवर आणि साहेबांना विनंती केली, सर टोयोटा पीपल आर इंटरेस्टेड इन पुटिंग